मित्रांनो, सर्वांची माफी मागतो, पण हे बोलणं खूप गरजेचं आहे. कारण भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये जे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या परिस्थितीचा सध्या उत्सव साजरा केला जातोय भारतामध्ये. आणि उत्सव साजरा करणारी कोण लोक आहेत? जी लोक घरामध्ये त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये सुरक्षित बसलेले आहेत, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं संकट नाही आहे, किंवा त्या लोकांना सर्व गोष्टी अजूनसुद्धा व्यवस्थितपणे त्यांच्या घरात त्यांच्या टेबलावर त्यांच्या हातात मिळत आहेत. आणि ही लोक सोशल मीडियावर असेल किंवा चर्चा करताना युद्ध सेलिब्रेट करतात, म्हणजे साजरा करतायत उत्सवासारखा. ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे. कारण युद्धानंतरचे जे परिणाम आहेत ना, ते खूप भयंकर आहेत किंवा भयंकर असतातच. तुम्ही कोणतंही युद्ध घ्या. आता ते रिसेंट झालेलं पॅलेस्टाईनचं असेल, इस्रायलचं असेल, त्यानंतरनं रशियाचं असेल, त्याच्यानंतरनं भारत पाकिस्तानच्या अनेक युद्धांचे जो तुम्ही स्टोऱ्या काढलात, तुम्ही त्या स्टोऱ्या वाचा किंवा त्या गोष्टी वाचायला सुरुवात करा. तुम्हाला कळेल की किती भीषण असते. रावी पार जरी वाचायला गेलात ना तुम्ही, तुमच्या डोळ्यातून पाणी यायला चालू होते, अंगावर काटा येतोय, हृदयाची जे ठोके आहेत ना हृदयाचे, तुम्हाला तुमच्या कानापर्यंत ऐकायला येतात. एवढी भयंकर परिस्थिती असते. यामध्ये फक्त जीवितहानीच होते असं नाही आहे. ज्या देशामध्ये युद्ध झालेलं आहे त्या देशाचं कंबरडं मोडलं जातं आहे. त्या देशातल्या नागरिकांना खायचे आणि प्यायचे नाले पडतात. आता तुम्ही असं म्हणाल की पाकिस्तान तर भिकारी देश आहे, पण भारताच्या त्या युद्धजन्य परिस्थितीचा जो बॉर्डरचा एरिया आहे त्या ठिकाणी सुद्धा खूप भयंकर परिस्थिती राहते. कायम तणावग्रस्त वातावरणात त्यांना राहावं लागतंय. म्हणजे ही खूप भयंकर स्थिती आहे. त्याला सेलिब्रेट करू नका. ते एक गंभीर बाब आहे आणि या गोष्टीला गंभीरतेनंच घेणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर त्याचा उत्सव साजरा करण्यात काहीच अर्थ नाही. तुम्हाला काय वाटतं ते